उंच, कठीण आणि कधी कधी अशक्य वाटणारं, पण जिद्दीसमोर अशक्य असं काहीच नसतं. एक माणूस, एक निर्धार आणि एक वाट. साताऱ्यात आजही घडतोय असाच एक प्रेरणादायी प्रवास. पाहूयात साताऱ्यातील माउंटन मॅनचा जिद्दीचा हा खास रिपोर्ट. दोन 2015 साली आलेल्या मांझी द माउंटेन मॅनने देशाला जिद्दीची ओळख करून दिली. डोंगर फोडणाऱ्या एका सामान्य माणसाची कहाणी आजही प्रत्येकाला प्रेरणा देते. पण अशीच जिद्द, अशीच इच्छाशक्ती आपल्याच साताऱ्यात दिसते. साताऱ्याजवळ श्री सिलोबा गड. पूर्वी इथं होती एक अरुंद पायवाट, घसरडी, खडतर आणि धोकादायक. आज मात्र ही वाट बदलली आहे. स्वच्छ, सपाट आणि चालण्यायोग्य झाली आहे. हा बदल घडवून आणला एका व्यक्तीनं, निस्वार्थी भावनेनं. करंडी गावचे हे आहेत 67 वर्षांचे अशोक जाधव. ना प्रसिद्धीची हाव, ना कुठला स्वार्थ, फक्त एकच ध्यास, ग्रामदैवत सिलोबाप्रती श्रद्धा आणि स्वतःचा फिटनेस. याच जिद्दीवर त्यांनी घडवली 3.5 किलोमीटरची वाट. हे रस्ता करण्याचं कारण एकच की या भागात भरपूर भाविक येतात, पण रस्ता एकदम अपूर्ण असायचा, अडचण असायची. काही वेळेला दुर्घटना घडल्या तिथं. त्या पेशंट नेताना सुद्धा आम्हाला बरेचसे अडचण यायची इथं. आता पहिले कसे गावातले गुरु वगैरे चरत होते इथं, त्यामुळे रस्ते आपोआप होत होते. आता गुरु कुणाची चरत नाही, त्यामुळे रस्तेच राहत नाहीत ना पहिल्यासारखे. मग या अडचणी, मग गवत वाढतं रस्त्यावर. पावसाळ्यात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना त्रास व्हायचा बघ. अशोक जाधव यांचा दिनक्रम ठरलेला. दररोज सकाळी डोंगर चढायचं, हातात टिकाच, फावडा आणि खोरं घ्यायचं आणि एकच निर्धार, दररोज किमान 50 फूट रस्ता तयार करायचा. पाणी संपलं की परत घरी आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच दिनक्रम. जवळपास 3.5 किलोमीटरचा रस्ता त्यांनी स्वतःच्या श्रमदानातून तयार केला. वर्ष झालं असेल मी हे काम करतोय. त्याला पूर्ण म्हणजे तळापासून जवळजवळ 3.5 किलोमीटरचा रस्ता इथपर्यंत आणलाय मी आतापर्यंत. आणि येणारे भाविक सुद्धा भरपूर असतात, किंवा अकॅडमीची मुलं येतात. सातारचे डॉक्टर लोक बरेच असतात तिथं. परत पिरवाडीचे उतेकर कंपनी, त्यांचं तर मूळ देवस्थानच आहे, ते बी लोक असतात तिथं. त्यांच्यासाठी त्यांचे पाठिंबा भेटतो मला. ते म्हणतात चांगलं काम केलं, चांगलं. त्यामुळे मला आणि ही वाटायचं ना चांगलं झालंय म्हणजे. आज हा रस्ता फक्त सिलोबा भक्तांसाठी नाही, तर प्रत्येक ट्रेकरसाठी, भटक्यांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी एक वरदान ठरतोय. दशरथ मांझींनी जसा इतिहास घडवला, तसंच अशोक जाधव यांनीही आपल्या जिद्दीनं हा डोंगर बदलला. वरती मंदिर आहे आणि ह्या मंदिराला येण्यासाठी या डोंगरातून अतिशय खडतर रस्ता आहे. आणि ह्यो रस्ता बनवण्यात इतकं मोठं मोलाचं त्यांनी काम केलेलं आहे की वरती चालायचं म्हणलं तर धरत धरत चालायला लागायचं. पण त्यांनी ह्यो रस्ता बनवला, जिथं अडचण आहे तिथं पायऱ्या बनवल्यात. हे त्यांचं अतिशय मोठं योगदान आहे. ह्या वयामध्ये त्यांनी इतक्या मेहनतीनं आणि इतक्या कष्टाने हे काम केलेलं आहे की एक डोळ्यात वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्या कामाला माझा एकदम सल्यूट असेल. जिथं अगदी पारकी पायवाट होती, मी सुरुवातीला यायचो तेव्हा चालता यायचं नाही, धरून धरून वर चढावं लागायचं. तिथं आता जवळजवळ 3 फूट रुंदीचा, 4 फूट रुंदीचा चांगला रोड, आणि जिथं घसरड होतं तिथं पायऱ्या वगैरे त्यांनी चांगल्या तयार केलेल्या आहेत. अशोक जाधव यांनी केलेल्या कामावर आज गावकरी खुश आहेत. नागरिक कौतुक करतायत, कारण हा रस्ता फक्त वाट नाही, तो आहे श्रमांचा, श्रद्धेचा आणि जिद्दीचा प्रवास. आज कदाचित हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण तयार नाही, पण उद्याचा मार्ग नक्कीच होईल. प्रत्येक पावलामागे कथा असते. इथे प्रत्येक पावलामागे आहे एका माणसाची जिद्द. डोंगर अजूनही तिथेच आहे, पण आता तो कठीण नाही, कारण त्यावर उमटली आहे अशोक जाधव यांच्या श्रमाची पायवाट. अचाट आणि अफाट इच्छाशक्तीच्या जोरावर अशोक जाधव यांनी हा रस्ता, शिदोबाच्या डोंगराला जाणारा रस्ता बनवला. आणि खरं तर त्यामुळं आता लोकांना सोयीस्कररित्या वरतीपर्यंत या देवदर्शनाला जाता येतंय आणि त्यामुळं लोकांमधून समाधान व्यक्त होतंय. तुषार तपासे, झी 24 तास, सातारा.